घ्या काकू, नारळ पाणी प्या, ज्यूस प्या, फ्रुट्स खा. बरं वाटेल मग तुम्हाला. तुला काळजी घेत जा ना काकू. आता किती ऊन तपून राहिलं आपल्या विदर्भात, तर आपल्या अकोल्यात इतकं ऊन तपून राहिलं की बस 3 दिवस झाले तिला 45 डिग्रीवर झाड राहून ये. मग काय तर जरासं स्वतःला जपत जा म्हटलं. आता वयामानानं होते का तुमच्याच्यानं का उन्हात हे करता. हो बाई प्रियंका, ऊनच लागलं बापा मले. आता बिचारी मी बाहेर नाही निघाली काही नाही, पण घरातल्या घरात लागलं बाई ऊन. व नाही तर काय काकू, घरातच ऊन लागते, बाहेर निघायचे काम नाही, एवढं ऊन आहे. काळजी घेत चला. आणि म्हटलं काय खाता संध्याकाळी, काय करून आणू, खिचडी आणू का भाजी पोळी आणू. खिचडीच खा, म्हणजे कसं एकदम हेवी अन्न नाही खाऊ, थोडंसं हलकं फुलकंच खाल्लं पाहिजे आहे ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ काकू, अजिबात टेन्शन नका घेऊ. काकाचा तुमचा रोज डबा पाठवत जाईन मी. नाही व प्रियंका, नाही राहू दे, ते काका आणतीन बाहेरून. राहू दे. कुठे त्रास बापा तुले, त्याच घरी केवढं खटलं आहे, ते सांभाळता जाते, केवढे काम आहे. आमचा कुठे अजून बुडाबुडीचं त्याच्यात भर. राहू दे. नाही व रेखा, करते ते. शेजारी कायले म्हणतात तर मग अशा कामात, नाही तर कशा कामात शेजार धर्म. तर तुझ्यावर दिवस आहेत म्हणून, नाही तर मग काय आहे. चांगलं असलं तर कोणी कोणाला पाणी बी पाजत नाही. अशा टायमात केलंच पाहिजे एकमेकाचं. आज आम्ही करतो, उद्या तू कर आमचं. हाताले हात असते बाई. तू टेन्शन नको घेऊ, पाठवतो आम्ही. हाय बाय, छाया घरी नाही म्हणून काय झालं, ते लाईनी आहे ना घरी. लाईनी सुन नाही ते हाय, माझ्या पोरी येलात करतात का मग. हो ना, मी तर म्हटलं, नाही तर मी करतो. मी बी एकटीच असतो, मला काही भारी नाही ना 2 पोळ्या करायला यायच्या. नाही व राहू दे व बाई, मी तर म्हणतो राहू दे. काय करतो बाई, साक्षी आली नाही ना. पाय बरं प्रियंका, शेजारची असून किती विचारपूस करते बाई, पण साक्षी आली नाही. मै सून बी आहे, भाची बी आहे, तरी आली नाही. माझ्या तोंडाला लोक बी नाही आली. जाऊ द्या, काय टेन्शन नाही घ्यायचं. राहते का कोणाचं राहत नसते काकू. नाही आली तर नाही आली असं समजा नाहीच आहे आपल्याला. सून आम्ही तुमची सुनीसारखीच आहो, पोरीसारखीच आहो. आम्ही करतो. जाऊ द्या, तिला अकडू द्या. पण तुम्हाला सांगतो काकू, टाईम प्रत्येकावर येते, समजलं काय. तिच्यावर टाईम येणारच नाही का, मग तुम्ही नाही जायचं. काकू आमच्या घरी असं नाही भांडण होत नाही. मी तोंडावर सांगतो माझ्या सासूबाईच्या, आमच्या घरी भांडणं होतात. तिच्यापेक्षा जास्त भांडणं आले आमच्या घरी. मी बी राग गेली होती. आपली महिला आणि दिराणी तिथे किती दिवस तिथे नव्हती, तुम्हाला तर माहित आहे. तिथे तो आटच पडला होता. पण एवढं दुश्मनी नाही काढत आम्ही, म्हणजे वेळप्रसंगी आम्ही राहून जातो एकमेकासाठी, इतकं नाही आहे. हो ना, माहित नाही काय मला की वेळप्रसंगी धावून जाता म्हणून तुम्ही. नाही माय, खरंच चांगले संस्कार आहे तुमच्या मायबापाचे. मायबापाचेच संस्कार पाहिजेत व बाई, मायबापाचेच संस्कार पाहिजेत. हो ना बाई, ती माय तशीच आहे बाई, सल्लावन. नाही तर असं काही नाही, काही की ठिकाणी पोरीच सल्लावन असतात. मायबाप चांगले असतात बरं, पण पोरी सल्लावन असतात. पण इथं तर माहिती भाऊजाई तशीच आहे व. माय रेखा, माहित होती की तुला अशी भाऊजाई आहे, काय तिची पोरगी केली व साताय गोडीची. नाही ना माय, विद्याबाई अशी एवढी नव्हती करत ना. ते लयच करून राहील लग्न झाल्यापासून, एवढी नव्हती करत ना. आता लयच झाली बिचारी जब्बर. जाऊ द्या काकू, जाऊ द्या, काही टेन्शन नका घेऊ. तुमचं काय राहिलं काय. बरं काकू, येतो मग आम्ही. आई बसतील तर बसू द्या, मी जातो. नाही, मी बी येतो ना. तुला लसण घिसण शिरून देतो, काही काप करतो भाज्या. चाल, काय पाठवू मग काकू तुम्हाला. काकासाठी तर भाजी पोळी पाठवतो मी. तुम्हाला काय पाठवू. प्रियांका, मला खरंच काहीच नाही पाहिजे आहे बाई. ह्याची बसून फळं आणले की ती आहे येणंच होऊन जाते माय. आणि ते काका की नाही लग्नात गेल्यात, तर मग ते तिकडून आल्यावर जेवतात की नाही जेवण. लग्नात कसं लय जेवण होते की नाही. ते उलची तिची खिचडी लागली तर करतील, ते नाही बी करतील. चहा पिऊन झोपून जातात ते, दूध पिऊन चहा पिऊन. राहू दे, काही नको पाठवू आजच्या दिवस. खरं उद्या लागलं तर पाठवतो, आज नको पाठवू. बरं ठीक आहे. पण काकू परक समजू नका. आम्ही तुमचेच आहे. काही बी लागलं तरी फोन करायचा. काही तब्येत कमी जास्त वाटलं तर फोन करायचा. बिंदासपणे फोन करायचा, रात्री बेरात्री, काही टेन्शन नाही घ्यायचं. हो बाई, करीन फोन करीन. हो बाई, लय साजऱ्या सुनायत व विद्याबाई. तुया खरंच नजर काढा बाई त्या सुनायची. तू लय साजऱ्या स्वभावाने साजऱ्या आहेत, बिचारी साजऱ्या आहेत व बाई. स्वभावाने गुणातही आहे ना मानातही आहे. लय तकदीरवाली आहे व विद्याबाई तू. खरंच पण करणार. ते म्हणतात ना, सुनन जवाई हे काही आपण कोणा पोटात बसत नसतो ना, नारळासारखं असतात ते.
तसं झालं बाई, खरंच ते सुनाला चांगला निघाला, तकदीर चांगला आहे ती. चल मग मी जातो आता रेखा, आता येईनच त्या घरचा गोवारी. हो येतील ना आता, हो जायचं. पाय ना बेसरम तोंडाची, झोपेलाही वाटते घरात. जाऊ का नाही तर घरात बोलू का तिला चांगली, काढू का सट तिची. नाही व राहू दे मायाबाई बहीण गोळी आहे ती, सासूशी तर भांडते, आपण कुठे काढलो. राहू दे, काही नाही बोलायला लागत. नाही तर तुम्ही फक्त मला परमिशन द्या सासूबाई, धरून झेटा उपटतो तिला चांगली. अगं लेकाची सासूच नाही करत, घरच्या घरी दुश्मन्या काढते. खुश आहे भयताड तोंडी. राहू दे त्याच्यापाशी, चल. अरे प्रियंका वहिनी, काकू, विद्या काकू, गीता काकू आमच्या घरी कशा काय आले? आईची तब्येत जास्त आहे काकडे? काय साक्षी गेली नाही वाटते बहुतेक. इथं कशा काय आले अचानक? साक्षी, साक्षी तू गेली नव्हती का? आईला बघायला गेली नव्हती का तू? आईची तब्येत जास्त आहे वाटते. नाही योगीजी, आम्ही गेली होती. आता मी हे उपमा बनवून दिला खायला, उठून बसवलं, मेडिसिन वगैरे दिल्या. हो. अगं पण मग ते प्रियंका वहिनी, विद्या काकू, गीता काकू आपल्या घरातून म्हणजे कशा काय गेल्या इथं? मला दिसल्या त्या. अच्छा, म्हणजे या माझ्या सासूला पाहायला आल्या होत्या. अच्छा, ती गीती आली ना चोंबडेपणे करायला इथं. तिनं सगळ्या बाया जमा केल्या, माझ्या बदल्यामा करून राहिली आहे ना. बापरे, बरं झालं मला योगीजीने सांगितलं. म्हणजे योगीजीला काही माहीत नाही झालं ना मी गेले नाही तर. नाही तर आमच्या दोघं नवरा बायकोतच भांडण लागेल. काय करू? योगीजी तुम्ही बोलले का त्यांच्यासोबत? अगं नाही, मी बोललो नाही, पण त्या दिसल्या मला. हो योगीजी, त्या म्हणजे मी तिथे होते तेव्हाच आल्या होत्या. म्हणजे ते तुम्हाला तर माहित आहे, ते गीता काकू थोडंसं झालं की बाया जमा करते, त्यांना आणल्या असतील त्या दोघी जणींना बोलावून. मी तिथेच होती, माझं कौतुक पण करत होत्या त्या. किती चांगली सून आहे म्हणे, सासूची सेवा करून राहिली म्हणे. बापरे म्हणे, तुम्हाला माहिती योगीजी, प्रियंका माताई मला म्हणत होत्या म्हणे, सासूने एवढं तुला वेगळं काढलं, एवढं तुझे हाल केले, तरी पण तू किती चांगली आहे म्हणे, तुझ्यासारखं मोठं मन कोणाचंच नाही म्हणे. मी तर अजिबात करत नव्हती, पण ती जागी असती म्हणे. तर एवढं माझं स्तुती करत होते योगीजी, त्या एवढं कौतुक करत होत्या, खूपच कौतुक करत होत्या. आणि माहिती आहे योगीजी, आता नाही का नुसतं मला हे तोंड करत होत्या, आणि आता म्हणत होत्या की काही नाही म्हणे, काही करत नाही, काही नाही. योगीजी मी एवढं केलं तुमच्या आईचं, पण तुमच्या आईने माझी नुसतं खोटी बदलामी केली, माझी खोटी बदलामी. तुमची माय माझी खोटीच बदलामी करते, मग बायांना म्हणते माझी सून काहीच करत नाही. आता योगेशजी तुमच्या घरात मला वाटतं कॅमेरेच बसवा लागतील, म्हणजे कसं कॅमेऱ्यामध्ये पाहिल्या जाते मग, है ना? सांगा, आता मी गेली, हातपाय चेपून देऊ का म्हटलं, गोळ्या दिल्या, उपमा खाऊ घातला, उठून बसवलं, तरी पण त्या बायकांना माझं खोटं सांगत होते आत्या. मग तुम्ही नसती गेली तर तुम्ही मला म्हटलं असतं का बरं नाही गेली साक्षी, तरी पण मी जाते की जाऊ द्या बा, आपली आत्या आहे. पण सांगा, किती खोटं मी कसं सहन करू? अच्छा, जाऊ दे, ते आईची तब्येत बरोबर नाही आहे ना, म्हणून आईची चिडचिड झाली अशी. जाऊ दे. बरं तू चांगला चहा बनव माझ्यासाठी, मी फ्रेश होतो मग आईला बघायला जातो. बापरे, योगीजी जर बघायला गेले तर माझं भांडं फुटील. काही करू, मला योगीजीला थांबवाच लागेल. काही करू, कसं करू मी योगीजीला, मी कसं थांबवू? काहीतरी देवा. साक्षी काय झालं? काही नाही, हो करते चहा. हो कर लवकर कर. मला वाटते बाबाही घरी नाही वाटते. अरे हो, आज त्या मावशीच्या पोराचं लग्न आहे, तिथं गेले असतील बाबा बहुतेक. बरोबर आहे, बाबा घरी नाही. बापरे, आई एकटीच आहे म्हणजे मग नाही. बरं पटकन चहा. अरे बा थोडं जास्तच कर, आईला पण घेऊन जातो सोबत चहा, है ना? आईला तसंही चहा नेहमी लागतेच. डॉक्टरने चहा नाही सांगितलं त्यांना? अरे ठेव थोडा चहा, वाया जाईल नाही घेतला तर. एवढं काय हे करतो? ठेव बरं, उठ बरं, उठ लवकर.